हॅलो, चला डीजे मास्टर थोडा माईकचा आवाज वाढवा आता. चला फिल्डिंग सेट करा प्लीज. नाही पण कॅमेरा चालू आहेत ना, कनेक्शन आहे तिथं. कॅमेरा नाही, आपला माईक बी त्या टावरवर युट्यूब चालू आहे ना. आपला माईक, तुझा माईक काय इकडून घेऊ. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच सेमी फायनल क्रमांक 2 आपल्या भेटीला जरूर आले. चिट्ट्यांच्या कार्यक्रमांमध्ये आपण पाहतोय अगदी सांशी टीम अंतिम सामन्यात दखल देताना दिसून आले आणि इथे मात्र सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. एकीकडे आहे सिद्धिविनायक इनगाव आणि त्याच्या विरोधात मोरया पलसपे टीम. यशा गोलंदाज, त्रिफलाची दांडेगोल फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पहिला झटका लागलाय मोरया पलसपे टीमला. आपण पाहतोय फलंदाज राहुलच्या स्वरूपात जबरदस्त मोठा हादरा आहे, मागच्या सामन्याचा हिरो, परंतु आता 0 वरती बाद. जरा आज खरं म्हणायला गेलं तर अंतिम रजनी, स्पर्धेचा अंतिम दिवसच आता म्हणावा लागेल. जरा शुभ सकाळ म्हणत भक्तिगीतांची एक बरसात आता होऊच जाऊ द्या. आणखी एक विकेट जाते, बॅक टू बॅक दुसरी विकेट. झटका क्रमांक 2. अगदी फार चांगली गोलंदाजी, याच कौतुक करावं तितकं कमी आहे. जबरदस्त बॉलिंग अटॅक, पहिले 2 महत्वपूर्ण हिरे टिपल्यात. सलामीला आलेला राहुल आणि त्याच्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलेला बॅटर वन डाऊनच्या विकेटवरती अभय यांच्या परतीचा प्रवास पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. मयूर, फार चांगला गोलंदाजीचा अटॅक, कीपरच कार्य अगदी फार चांगलं मी तर म्हणायला हवे. ऑनॅट्रिक बॉल. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली जाणार का याच्या माध्यमातून. आउटसाइड द स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती.
मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केला यश या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्प्याचा मारा आहे. जेरीस आणला गेलाय. खरं म्हणायला गेलं तर मी तर म्हणेल पायात साखल दोर बांधलेत की काय या गोलंदाजाने फलंदाजांच्या. कारण इथे आपण पाहतोय वाईटचा जो बॉल फेकला होता त्याच्यावरतीच मोरया पलसपे टीमचा धावसंख्येचा श्रीगणेश आपण पाहिला. परंतु अधिकृत 3 बॉलची फेकी या गोलंदाजाकडून झाली आहे आणि एकही धाव त्याने त्याच्या गोलंदाजीच्या बॅटमधून मात्र खर्च करू दिली नाही आहे. समीकरण वेगळं पाहायला मिळतंय. 2 महत्त्वपूर्ण विकेट तर टिपल्यात. चांगला फटका फुलर लेंथ आणि यावेळी काय घडतंय सिंगल पाहायला मिळाले. बऱ्याचशा अंशी उशिराने का होईना परंतु बॅटमधून धावा येत आहेत. सिंगलच्या मदतीने 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अद्यापपर्यंत टोटल 2 विकेट 2 धावा. 4 बॉलची समाप्ती. हवाई हल्ला इथे मात्र आक्रमण चढवलंय. बॉलला दिशा दिले. डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय. खडखडीत दणदणीत ब्रँडेड सिक्सर. षटकार आला. आशेची पल्लवी जागृत करणारा हा षटकार आहे. अगदी धावसंख्या तुटपुंजी स्वरूपात येत असताना षटकार येतोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. टोटल मात्र 8 आकड्यावरती. फार चांगला बॉल इथे आलाय. डॉटच्या मदतीने आपण पाहतोय षटक क्रमांक 1 आलाय समाप्ती पथावरती. 2 विकेट आणि 8 धावा या धावफलकावरती आपण अनुभवतोय. सांघिक कोट्यातलं दुसरं षटक प्रगती पथावरती येईल. तोपर्यंत देऊया डीजे मास्टर यांना सुवर्णाशी संधी. रोशन सध्या गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल रोशन. फायर अँड फाइट. डीप मिड विकेट कडे बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे. सिंगल जरूर पाहायला मिळते. सावध पावित्र्य सध्या दोन्ही टीमच्या बाबतीत मैदानात चालू आहे. अगदी सेल्फ डिफेन्स. दोन्ही टीम मैदानात तितकाच पॉवरफुल गेम मैदानात दाखवण्याचा प्रयत्न करतात. हा बॉल वाईट. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईट. अतिरिक्त बोनस. धावसंख्या टोटल 10 आकड्यावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा येतोय. डॉट कमबॅक आलाय. जिथे व्हाईट बॉलची फेकी केली. हवाई हल्ला. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो हा दर्जेदार षटकार. मॅन ऑफ द मॅच.
अगोदरच्या सामन्याच्या अजय आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब कलेक्ट करण्यासाठी. षटकार आलाय, षटकाराने टोटल पाहायला मिळते 16 आकड्यावरती. आणखी एक फटका अगदी ताकदीने लगावण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज होईल बाद. एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होतोय बाद. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लागल्या गेल्यात आपण पाहतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र येतील 4 धावा. या 4 धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे पोहोचली आहे 21 आकड्यावरती. सामनावीर दे रे, ए भाई दे. यस, थँक्यू डीजे. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे हवाई हल्ला जरूर चढवलाय आणि प्रयत्न केले गेले आणि इथे आले कॅच. अफलातून झेल.
फायनल मध्ये जो विजयी होईल तो अंतिम सामन्यात दखल देताना दिसेल. अर्थातच सांशीच्या विरोधात हा अंतिम सामना वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2025 ची लढत हा अंतिम कसं काय नाही बघ घरी जाऊन झोपला तर नाही ना. रेकॉर्ड तिकडे आहेत आपल्याकडे नाही. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच शंकर आणि रोहित ही जोडी पुलर लेंथ आणि यावेळी मात्र बॉल जाईल दरम्यान रिझन 4 धावांसाठी येतोय खणखणीत दणदणीत चौकार. नशिबाची साथ. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात. आउटफील्डचा तोटा सहन करावा लागलाय परंतु यावेळी ओव्हर थ्रो अगदी मोरया पलसपेट टीमच्या अंगलट येत आहेत. या ठिकाणी घडतंय काय. या आल्या 3 धावा 2 बॉल मध्ये 7 धावा. 22 धावा संख्येचं टार्गेट. अजूनही विचार करायला गेलं तर आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायचे आहेत 15 धावा. किती पाहिजे अजून 15 22 ची गरज 7 झाल्या. सात धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. फार चांगली फिल्डिंग आतापर्यंत मोरिया पलसपेट टीमची आपण अनुभवली होती परंतु इथे मैदानात तितक्या चुका या ओव्हरमध्ये होताना दिसून येत आहेत. पहिल्याच 2 बॉलवरती फार मोठ्या चुका झाल्यात. आणखी एक चांगला स्ट्रोक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्थातच आपण पाहतोय रोहितच्या बॅटमधून आलाय खणखणीत दर्जेदार सिक्सर. भोग डीजे पोचल्यात अद्याप पर्यंत 13 आकड्यावरती. आणखी एक मोठा स्ट्रोक इथे सुद्धा आलाय खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने आता 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. जरा इंदगाव टीम शांतता ठेवा. इथे फलंदाज होईल बाद. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे गोलंदाज राहुलचा. जबरदस्त सामना आपल्या भेटीला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर रोशन आपण पाहतोय मैदानात दाखल होत आहेत.
चांगला फटका यावेळी जरूर, परंतु बॉल सही हातात लँड. रोशनला सुद्धा परतीचा प्रवास करायला भाग पाडलं जात आहे. धोका वाढलाय आता. जसे षटकार आले, चौकार आले, तशा विकेट सुद्धा या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 19 या आकड्यावरती. 22 धावसंख्येचं टार्गेट असताना आता 6 बॉल आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. कम ऑन डीजे. किरण तर एकीकडे आविष्कार गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल आणि 3 धावसंख्येची आवश्यकता आहे विजयासाठी. या धावा आता डिपेंड करायचे आहेत मोरया पलसपे टीमला. शॉर्ट पिच बॉल आणि समाचार घेतला जातोय. यावेळी येतील 4 धावा आणि या 4 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय मोरया पलसपे टीम सध्या इथे मात्र या सेमीफायनल मधून बाद होते, परंतु सिद्धिविनायक इनगाव टीम विजय झाले. क्रीज खाली करा. क्रीज इनगाव टीम क्रीज वरती नाचू नका, अजून फायनल व्हायची आहे. चला दोन्ही टीम टॉस साठी या. दोन्ही टीम टॉस साठी या. सिद्धिविनायक इनगाव टीम